गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात घरगुती आणि व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत असून नवीन सिलेंडर मिळवण्यासाठी आता 10 ते 15 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी लागत आहे. या टंचाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून हॉटेल व्यावसायिकालाही याचा मोठा फटका आपल्याला बसल्याचं पाहायला मिळतंय. आता नेमकं टंचाईचं जे मुख्य कारण आहे ते आपण जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारताची मोठी गॅस आयात ही मध्य पूर्वेतील देशातून होते. समुद्रामार्गे येणारी जहाजे सुरक्षिततेच्या कारणास्तव रखडली असल्याने कच्च्या तेलासह LPGच्या साठ्यावर याचा मोठा परिणाम देखील झाला आहे. महाराष्ट्रातील मुख्य बॉटलिंग प्लॅन्ट्सना अपुरा पुरवठा होत असल्याने ही परिस्थिती ओढवली गेलेली आहे. हॉटेलमध्ये पुन्हा आता चुलीवरचं जेवण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. मोठमोठ्या शहरांमध्ये अनेक छोट्या हॉटेल व्यावसायिकांनाही गॅस अभावी आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पारंपरिक चुलीचा आधार घ्यावा लागतोय. अनेक ठिकाणी गॅस शेगडीऐवजी कोळशाच्या शेगड्या किंवा लाकडाचा वापर सुरू झाला आहे. विशेष म्हणजे गॅस टंचाईमुळे नाईलाजाने सुरू केलेले चुलीवरचे जेवण आता ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. परंतु व्यावसायिकांचा खर्च आणि कष्ट मात्र वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. गृहिणींचं जे इंडक्शनकडे धाव आता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इलेक्ट्रॉनिक शेगडी जी आहे ते आता गृहिणींनी वापरायला सुरुवात केलेली आहे. ज्यांच्याकडे गॅस संपलेला आहे आणि नवीन सिलेंडर येण्यास उशीर आहे अशा कुटुंबांनी आता इंडक्शन कुकटॉप खरेदी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये मोठी गर्दी केलेली आहे. यामुळे विजेच्या वापरासह वीज बिल वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते. ज्यांच्याकडे पर्याय नाहीत त्यांना पुन्हा रॉकेल किंवा लाकूड फाट्यांचा शोध घ्यावा लागत आहे. गॅस एजन्सीचं या संपूर्ण प्रकरणावर म्हणणं काय आहे ते देखील आपण जाणून घेऊयात. स्थानिक गॅस वितरकांनुसार मागणीच्या तुलनेत केवळ 40 ते 50% पुरवठा कंपनीकडून होत आहे. जसं की 100 लोकांनी जर गॅसची मागणी केली तर त्यामध्ये 40 ते 50 लोकांनाच आता गॅस पुरवला जातोय. आम्ही प्राधान्याने ज्यांचे बुकिंग जुने आहे त्यांना सिलेंडर देत आहोत. म्हणजे ज्यांनी लवकर हे बुक केलेलं आहे त्या प्राधान्यानं त्यांना गॅस पुरवठा केला जातोय. परिस्थिती पूर्वपदावर येण्यास किमान 2 ते 3 आठवडे लागण्याची शक्यता आहे. सामान्य जनतेचा आता संयम देखील यामुळे सुटताना पाहायला मिळतोय. एकीकडे महागाईने होरपळणारा सर्वसामान्य माणूस आता इंधनाच्या टंचाईमुळे पुरता कोलमडला आहे. जागतिक युद्धाच्या ठिणग्या थेट महाराष्ट्राच्या किचनपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. तातडीने पुरवठा सुरळीत न झाल्यास गॅससाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ नागरिकांवर येईल. सरकारने आता केवळ आश्वासने न देता गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि तातडीचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची गरज देखील आता आहे. आता गॅसचा जो पुरवठा आहे तो पूर्वपदावर कधी येणार आहे ते देखील आपण पाहूयात. गॅस टंचाईच्या या सावटात सर्वसामान्यांना प्रतीक्षा आहे ती केवळ पुरवठा सुरळीत होण्याची. पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विस्कळीत झालेली पुरवठा साखळी पुन्हा रुळावर येण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न देखील सुरू करण्यात आलेले आहेत. पर्यायी